नमस्कार, शंखनाथ प्रस्तुत लेडीज विंग मध्ये मी मयुरेश गोखले आपले स्वागत करतो। आज आपल्यासोबत एक असे व्यक्तिमत्व आहे ज्याने राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपला ठसा उमटवलेला आहे। स्वतःच्या जिद्दीने, मेहनतीने आणि ताकदीने अशा पुढे आलेल्या प्रतिमा कृष्णराव बोंडे आज आपल्यासोबत आहेत आणि आपल्यासोबत चर्चा करणार आहेत। त्यांच्याबद्दल सांगायचे झाले म्हणजे आंतरराष्ट्रीय पॅरा पॉवर लिफ्टिंग मध्ये त्या चॅम्पियन आहेत। 8 वेळा आपल्या देशाला गोल्ड त्यांनी मिळवून दिलेला आहे। सर्वात मानाचा असा एकलव्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहे। सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी भरपूर काम केलेलं आहे। अशा प्रतिमा कृष्णराव बोंडे आज आपल्यासोबत आहेत आणि लवकरच त्या चीन मध्ये वर्ल्ड कप साठी जाणार आहेत। तर आपण आता त्यांच्या संघर्षाची, त्यांच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया। नमस्कार प्रतिमाताई, आपले खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये। कशा आहात? मजेत। मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की प्रतिमाताई आमच्याकडे दुसऱ्यांदा आलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी कारणही तसंच आहे। येत्या 17 जूनला त्या चीनला चाललेल्या आहेत वर्ल्ड कप साठी। तर आपण सगळे त्यांना शुभेच्छा तर देऊया आणि त्यांच्याकडून आणखीन बऱ्याच काही गोष्टी जाणून घेऊया। ताई, बरेच धडधाकट लोक सुद्धा सगळं काही व्यवस्थित असतानाही कारण पुढे करतात की हे असं झालं म्हणून आम्ही हे करू शकलो नाही। तुम्हाला अपंगत्व असूनही तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्यात, एवढे सगळे पदक मिळवले, आपल्या देशाचं नाव तुम्ही आज इंटरनॅशनल लेवलवर रोशन केलेलं आहे। तर हा सगळा प्रवास कसा होता? हा प्रवास अतिशय कठीण होता, पण मनात म्हणजे जिद्द होती, संकल्पना होती की काहीतरी करायचंय, करून दाखवायचंय। तर हा प्रवास असा सतत सुरू राहिला आणि जोपर्यंत मी एका विशिष्ट लेवलला किंवा विशिष्ट पातळीवर पोहोचत नाही तर हा प्रवास असा सुरू राहील। तुम्ही दुबई, चीन आणि युरोप मध्ये सुद्धा जाऊन आलेले आहेत, तिथेही तुम्ही अनेक पदकं आपल्या देशासाठी मिळवलेली आहेत। हा अनुभव कसा होता? त्यातला एक अनुभव 2022 ला मी युरोपला खेळायला गेली होती। तर तो अनुभव मी हमखास तुम्हाला सांगू इच्छिते। त्यावेळेला माझी आई कॅन्सरच्या 3rd स्टेजला होती, लास्ट स्टेजला होती आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपला मला खेळायला जायचं होतं। तर आई ICU मध्ये ऍडमिट होती आणि मला म्हणजे अर्धा लक्ष इकडे अर्ध लक्ष तिकडे आणि त्यातही मला रिझल्ट द्यायचा होता। तो एक अनुभव मला स्मरणीय राहील आयुष्यभर। एवढं डेडिकेशनने तुम्ही त्यावेळेस केलं असेल। तुम्ही आपल्या देशाला 8 वेळा गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे आणि खेलो इंडिया मध्ये पण तुम्हाला यश मिळालंय। नेमकी काय तयारी करावी लागली होती याच्यासाठी? ऍक्च्युली तयारी म्हणजे आपण कुठलीही स्पर्धा असो, छोटी असो मोठी असो, पण एखाद्या विशिष्ट खेळाडूला तिथे 100% द्यावं लागतं। तर त्यामुळे आपलं डेडिकेशन आणि सगळं तो डाएटचा खर्च किंवा काय कसं शेड्यूल असावं, मानसिकरित्या, शारीरिकरित्या सगळं सांभाळून एका प्लेयरला तिथे 100% द्यावा लागतो। याच्यात सरकारकडून तुम्हाला काय मदत मिळते? आधी जेव्हा मी एकतर माझे म्हणजे आम्ही घरी 5 बहीण भाऊ, तर त्यातून आई फक्त कमवणारी, तर 5 भावंड असल्यामुळे आई फक्त कमवणारी, त्यामुळे थोडंसं कठीणच जायचं। त्यातूनही मला आईने फार सपोर्ट केला आणि मी इथपर्यंत येऊन पोहोचली आहे। खरे सेलिब्रिटी तुम्ही आहे या देशाचे। थँक्यू। आणि सुरुवातीला खेळायला जायचं म्हणजे स्वतःच पैशानेच डाएटचा खर्च करायचा, खेळायला जायचं, मग ट्रेनचं तिकीट किंवा सर्व काही खर्च, राहण्या-पिण्या, खाण्याचा खर्च आम्ही स्वतः करत आलेलो आहे। तर त्यामुळे मला असं वाटते, मी इथे एक आवाहन करू इच्छिते सरकारला की आम्हाला समान असा दर्जा देण्यात यावा आणि मतभेद न ठेवता आम्हाला पण समान हक्काचा दर्जा देण्यात यावा। मी इथे सांगू इच्छिते आणि आवाहन करू इच्छिते शासनाला की आता झालेल्या खेलो इंडिया युथ गेम मध्ये शासनाने एबल बॉडीच्या प्लेयरला अनुदान दिलंय। आमचं तेच अनुदान 2दा त्यांनी नाकारलंय। तर मला इथे हेच सांगायचं आहे की आम्ही पण सामान्यासारखं डबल मेहनत घेतोय आणि त्यासाठी आम्हाला काहीतरी शासनाने मदत करावी लवकरात लवकर, कारण की अपंगत्व सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे आमच्यासाठी अतिशय डिफिकल्ट आहे, तरी आम्ही करतोय। तर तरी आम्हाला तुमच्या पाठबळीचा खूप गरज आहे। थँक्यू। देशाला, कारण तुम्ही 8 वेळा गोल्ड मेडल मिळवून दिलंय, आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करताय तुम्ही, तर अगदी खरं आहे। खऱ्या या सेलिब्रिटी आहेत आपल्या देशातल्या
की इतकी मेहनत करून आपल्या जिद्दीने आणि आपल्या मेहनतीने समोर आलेल्या अशा या सगळ्या स्पोर्ट्समध्ये आहेत आणि त्याच्यातही अपंगत्वावर मात करून ही एक विशेष बाब आहे. तुम्हाला स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र हा किताब सुद्धा 4 वेळा मिळालेला आहे. तर मला एक सांगा की याच्यासाठी काय स्पेशल तयारी करावी लागली आणि याच्या पाठीमागे इन्स्पिरेशन काय होतं? इन्स्पिरेशन म्हणजे माझे सर विजय मुनीश्वर दुराणीच्या ते स्वतः आमच्यासाठी पूर्ण भारतभर इन्स्पिरेशन आहे. तर आणि या मागचं बळ म्हणजे एक विशिष्ट बळ आहे. त्यासाठी लागणारा डायट, डेडिकेशन आणि भरपूर प्रमाणात एफर्ट्स घ्यावे लागतात. आणि हा महिलांसाठी हा जो गेम आहे हा अतिशय ताकदीचा गेम आहे. आणि मला असं वाटतं की हा जो गेम आहे हा ॲज अ कम्पेअर एबल प्लेयर बरोबरीचा आहे. आणि हा पॅरा गेम्स मध्ये अतिशय टफ गेम आहे. त्यामुळे याला थोडंसं सांभाळूनच करावं लागतं. इंजुरी असो किंवा तुम्हाला मानसिकरित्या असो किंवा शारीरिकरित्या असतो. आणि अनेक गोष्टींचा असा त्याग करावा लागतो. बरोबर. म्हणजे तुमच्या रेग्युलर लाईफ मध्ये सुद्धा बऱ्याचशा तुम्हाला गोष्टी मेंटेन कराव्या लागतात. गोष्टींचा असा त्याग करावा लागतो. नेमकं हे पॅरा पॉवर लिफ्टिंग म्हणजे काय असतं थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगाल? पॅरा पॉवर लिफ्टिंग म्हणजे वजनापेक्षा स्वतःच्या वजनापेक्षा डबल आपल्या वजन उचलायचं. हा. आणि तेही फक्त अपर बॉडीने. अच्छा. त्यात फक्त बॅक, ट्रायसेप, बायसेप काही विशिष्ट अप्पर बॉडीचे मसल्स असतात. ते फक्त आपल्याला स्नायूंचं वर्कआउट करून त्या स्नायूंचा तिथे वापर करावा लागतो. अच्छा. आणि तुम्ही किती आतापर्यंत वजन जे उचललंय म्हणजे जे तुम्हाला प्राइज मिळालेलं आहे त्याचे किती वजन होतं ते? मी लास्ट टाइम खेलो इंडियाला नॅशनलला 87 वेट उचलून गोल्ड मेडल. 87 kg उचललेलं आहे. हा. बापरे. आणि आता माझी इच्छा आहे की मी 100 पर्यंत पोहोचावं आणि भारतासाठी मेडल आणावं. येस येस, नक्कीच तुम्ही पोचाल. आणि आमच्या सगळ्या दर्शकांच्या शुभेच्छा सुद्धा तुमच्यासोबत आहेत. आता तुम्ही 17 जूनला चीनला जाताय वर्ल्ड कप साठी. तर त्याच्यासाठी तयारी कशी सुरू आहे? तयारी म्हणजे आहे असं काही कॉम्पिटिशन आलं की एक कसं डबल बर्डन असतं. ऍक्च्युअली कागदांचं सगळं ऑफिशियल डॉक्युमेंट्स जमा करणं किंवा काही खर्च गव्हर्नमेंट नाही करत. तर त्या खर्चांसाठी स्पॉन्सरशिपसाठी यांच्याशी संवाद साधा, तिथे भेटायला जा, हे एक मल्टिपल असे कामं लागून जातात. आणि त्यासोबत तुमचा सरावही प्रॅक्टिसही सांभाळून या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. त्या पिरियड मध्ये डबल बर्डन असतं. पण एकदा मनाशी ठरवलंय करायचंय की मग ते एक मानसिकरित्या स्ट्रॉंग असलं की करणारा करतोच. नाही, खरं आहे. म्हणजे प्रतिमा ताई सारख्या लोकांकडून हे इन्स्पिरेशन घेण्यासारखं आहे की कुठल्याही परिस्थितीवर मात करून, काहीही अडचणी आल्या तरी मात करून त्या पुढे आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या देशाचं नाव खरं उज्ज्वल केलेलं आहे. ताई, मला एक सांगा की बरेच जण नेहमी कारण पुढे करत असतात की मी करू शकलो असतो पण माझा हा प्रॉब्लेम आला, माझं असं झालं तसं झालं. आजच्या या तरुण पिढीला विशेषतः दिव्यांग असणाऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? माझं म्हणणं असं आहे की तुमची जी कमकुवक्ता आहे त्याला तुम्ही ढाल बनवा. त्याला तुम्ही मनात आणा की हा माझा वीक पॉइंट आहे, याला मी स्ट्रॉंग पॉइंट करून दाखवेल. आणि दिव्यांगामध्ये कसं होत असते की आम्हाला बऱ्याच अडचणीतनं, सामान्य माणसापेक्षा आम्हाला बऱ्याच अडचणीतनं जावं लागतं. त्यामुळे थोडंसं जी प्रोग्रेस फास्ट व्हायची आहे कधी कधी उशिरा पण होत असते. आणि मनातून ठरवलं की करायचं आहे. माझं म्हणणं असं आहे की डोक्याने आपण शरीराने अपंग आहे पण डोक्याने नाही आहे. मनाने स्ट्रॉंग व्हा आणि काहीतरी करू केलंच पाहिजे. नक्कीच नक्कीच. तुमच्या या चीनच्या वर्ल्ड कप साठी आमच्या पूर्ण प्रेक्षकांकडून आणि आमच्या शंखनाच्या पूर्ण टीम कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही इथे आल्यात आणि इतका वेळात वेळ काढून, म्हणजे खरं तर आता तुम्हाला काही दिवसांनी निघायचं आहे पण त्याच्यातही तुम्ही इथे वेळात वेळ काढून आले आणि आम्हाला इतकं सगळं छान माहिती दिली. तुम्ही नक्कीच जिंकून परत याल आणि आपण परत एकदा इथे बसूया आणि त्यावेळेस आम्ही तुमचा सत्कार सुद्धा करू आणि आमच्या प्रेक्षकांना त्यावेळेस आपण त्या स्टोरी ऐकवू की तिथे नेमकं काय झालंय. खरंच आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू.